नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर MIDC परिसरातील बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करून त्याची विक्री केली जाते। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि पंचांसह संबंधित कारखान्यावर छापा टाकला। छाप्यामध्ये राकेशभाई ईश्वरभाई भरतिया वय 47 राहणार सुरत गुजरात हा इसम कारखान्यात आढळून आला। तपासादरम्यान पामतेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ आणि फ्लेवरचा वापर करून गाईच्या तुपासारखा रंग आणि वास निर्माण करून बनावट तूप तयार केले जात असल्याचे यावेळी उघड झालं। हे बनावट तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी, राधाकृष्णा काऊ घी आदी ब्रँडच्या नावानं पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात असल्याचेही समोर आले। कारवाईत पामतेल, बनावट तुपानं भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलेंडर्स, रासायनिक फ्लेवर, बीटा कॅरोटीन तसेच इतर साहित्य असा एकूण 1,46,56,370 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपीकडे पामतेल आणि तूप तयार करण्याचा कोणताही परवाना नसताना भेसळयुक्त रसायनं मिसळून मानवी आरोग्यास हानिकारक असे बनावट तूप तयार केल्याचं यावेळी आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274 तसेच अन्न व सुरक्षा व मानके कायद्यान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।